उद्या रामनवमी आहे, त्या पूर्वसंध्येला मी प्रभू श्री रामाचं दर्शन घेण्याकरता या ठिकाणी आलेलो आहे। आणि ही रामनवमी ही अयोध्यामध्ये भव्य राम मंदिर झाल्यानंतर पहिल्यांदाच या ठिकाणी रामनवमी साजरी होते। ऐतिहासिक रामनवमी आहे। संपूर्ण देशाचं लक्ष या रामनवमीकडे, लाखो भाविक या ठिकाणी येणार आहे। त्या रामभक्त म्हणूनच मी या ठिकाणी आलेलो आहे। लोकसभेची निवडणूक आहे आणि लोकसभेच्या निवडणुकीत प्रभू श्री रामाचा आशीर्वाद घेऊन ह्या लोकसभेच्या निवडणुकीला आम्ही सामोरं जाणार आहे। कारण आम्ही 2014ला जेव्हा जिंकलो, 2019ला जिंकलो ना, तर 2024ला जे जिंकणार आहोत त्याचा एकच नारा होता, 2014 को हम श्री नरेंद्र मोदी जी के नाम से जीते, 2019 को हम नरेंद्र मोदी जी के काम से जीते और 2024 को प्रभू श्री राम जी की वजह से हम जीतेंगे। तर ह्या करताच त्यांचा आशीर्वाद घेण्याकरता आणि ऊर्जा घेण्याकरता या ठिकाणी मी आलेलो आहे। बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न साकार झालेलं आहे, त्यानंतर आता पहिली रामनवमी आहे, तुम्ही स्वतः शिवसैनिक देखील होतात, काय सांगाल? शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न होतं अयोध्यामध्ये भव्य श्री राम मंदिर झालं पाहिजे आणि 500 वर्षाची आपली ती लढाई होती, ती लढाई आपण जिंकलेलो आहे। आणि ह्या अमृतकाळामध्ये माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी भव्य श्री राम मंदिर, संपूर्ण जगाचं लक्ष त्या ठिकाणी वेधलं जाईल असं एक भव्य राम मंदिर या ठिकाणी निर्माण झालेलं आहे। शिवसेना प्रमुखांचं स्वप्न साकार झाल्यामुळे आम्हाला खूप सर्वांना शिवसैनिकांना आनंद आहे। आणि ह्या निवडणुकीत आम्ही लोकांना सामोरं जाताना ते शिवसेना प्रमुखांचं स्वप्न मोदीजींनी साकार केलेलं आहे, म्हणून लोकांचा आता आशीर्वाद पण मागणार आहे। नाही, या संदर्भातले संपूर्ण अधिकार महायुतीचे माननीय मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे साहेबांकडे आहेत आणि शिवसेना पक्षाच्या दृष्टिकोनातून ते निर्णय घेतील आणि कुठल्या उमेदवारावर किंवा कुठल्याही खासदारावर अन्याय होणार नाही, त्याची राजकीय कारकीर्द खराब होणार नाही, याची संपूर्णतः काळजी माननीय मुख्यमंत्री साहेब घेतील। महाराष्ट्रातून देखील मोठ्या संख्येने रामभक्त अयोध्येमध्ये दाखल झालेले आहेत। रामाचा जयघोष जो आहे विमानतळापासून ते अयोध्या राम मंदिरपर्यंत सुरू आहे। आज अष्टमी आहे आणि उद्या रामनवमी पण आहे आणि रामनवमी हा जसा मी उल्लेख केला की पहिलीच ही रामनवमी आहे, त्यामुळे संपूर्ण देशामध्ये एक उत्साह आणि आनंदाचं वातावरण आहे। लाखो भक्त विविध राज्यातून आलेले, महाराष्ट्रातून पण आलेले आहे। आपण आता बघाल फ्लाईटमध्ये पण कित्येक महाराष्ट्रातले रामभक्त होते जे जयघोष करत होते आणि आताही सगळेजण मंदिराकडे दर्शनाकरिता जात आहेत। उद्धव ठाकरेंच्या पक्षाचं नवीन एक गाणं आलेलं आहे, मशाल हुकुमशाहीला भस्म करत, अशा पद्धतीचे त्याच्यामध्ये शब्द। मी गाणं अजून ऐकलं नाही सर। एक घोषणा जी सर्वत्र सध्या तुमच्याही मतदारसंघात जाते ती म्हणजे धनुष्यबाण रामाचा, राहुल शेवाळे कामाचा। भविष्यातही ही जी वाक्य आहेत तिचा नाद गुंजताना आपल्याला पाहायला मिळेल। निश्चित स्वरूपात धनुष्यबाण हे आमच्या सर्वांच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचं आहे। शिवसेना हे शिवसेना प्रमुखांच्या विचारावर चालते आणि धनुष्यबाण हे चिन्हावर चालते, त्यामुळे शिवसेना प्रमुखांचे विचार आणि धनुष्यबाण हे आमच्याकरता खूप महत्त्वपूर्ण आहे। आणि धनुष्यबाणाचं महत्त्व हे एक पौराणिक महत्त्व, एक पौराणिक काळापासून प्रभू श्री रामांचं ते शस्त्र होतं आणि त्या शस्त्राने विनाशकारी शक्तीचा नाश केलेला आहे, त्यामुळे ते शस्त्र आज शिवसेना प्रमुखांच्या विचारांच्या माध्यमातून आम्ही घेऊन देशातल्या पण विनाशकारी शक्तीचा नाश करू आणि ह्या लोकसभेच्या निवडणुकीत पण त्या शस्त्ररूपी चिन्हाच्याच माध्यमातून आम्ही या विनाशकारी जी शक्ती आहे, जी आघाडी आहे समोरची महाविकास आघाडी आहे, त्यांचा नाश करून भरघोस मतांनी विजयी होऊ। सियावर रामचंद्र की जय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।